शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव मिळावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शुक्रवारी दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते व काही शेतकरी बांधव गेले असता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयात उपस्थित असताना सुद्धा त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला। एका तासानंतर बाहेरून आल्यावर निवेदन स्वीकारू तोपर्यंत तुम्ही कार्यालयात थांबा असे उपविभागीय अधिकारी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना म्हटले। त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये खाली खुर्चीला निवेदन देऊन उपविभागीय अधिकारी यांचा निषेध केला। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग। शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। परंतु उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेब हे गेटवर उभे होते। त्यांना म्हटलं की साहेब आपण 2 मिनिटं शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारा। उपविभागीय अधिकारी म्हणतात की आम्हाला वेळ नाही, आम्हाला 15 मिनिटात आम्ही येतो, तोपर्यंत तुम्ही थांबा। म्हणजे एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या संदर्भात कितपत तत्पर आहे हे आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या खाली खुर्चीला एक निवेदन आणि शेतकऱ्यांचा हे जे सोनं म्हणून ओळखलं जाणार आहे कापूस हे आम्ही या संदर्भात निवेदनाद्वारे देत आहे। शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव मिळावा हीच मागणी राष्ट्रीय समाज पक्षाची आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा, राष्ट्रीय समाज पक्षाचा, उपविभागीय अधिकारी यांचा, शेतकऱ्यांशी थट्टा करणाऱ्या उपविभागीय अधिकारी यांचा